आणि आता घेणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9 च्या माध्यमातून। सुरुवातीला मोठ्या राजकीय बातम्या। मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय। पाली, बंगाली, आसामी, प्राकृत या भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा। आजचा दिवस माय मराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत केंद्र सरकारचे आभार मानले। पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला मोठा धक्का। हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। उद्या सकाळी 10 वाजता हर्षवर्धन पाटलांची पत्रकार परिषद। हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील देखील उद्या भाजप युवा मोर्चाच्या पदाचा राजीनामा देणार। अंकिता पाटीलही शरद पवार गटात प्रवेश करणार। भाजपमध्ये अन्याय झाला तरी मूळ पक्ष सोडत नाहीत, मात्र हर्षवर्धन पाटलांचं मत वेगळं असू शकतं। चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। माजी आमदार राजेंद्र देशमुखांचा भाजपला रामराम। शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्याचं जाहीर। खानापूर आटपाडी विधानसभा लढण्यास इच्छुक। अरुण गवळी यांची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात। मिलिंद नार्वेकर यांनी गीता गवळींची दगडी चाळीत जाऊन भेट घेतली। गीता गवळी भायखळा विधानसभेतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून नवं मशाल गीत। शहांच्या वक्तव्याचा फडशा दसरा मेळाव्यामध्ये पाडेन। लॉन्चवेळी ठाकरेंचं वक्तव्य। त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा फडशा मी दसऱ्याला शिवाजी पार्कवर घेणार आहे। तोपर्यंत बाकी सगळ्यांना जे जे आमच्यावरती बोलायचे ते बोलून घेऊ द्या। मी एक सोडा किंवा एक लोहाची दसऱ्याला करतो। रणनीती मी 2 वर्षांपूर्वी दाखवली। विरोधकांचं प्लॅनिंग जनता हाणून पाडेल। जनता त्यांना उत्तर देईल, मला उत्तर देण्याची गरज नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका। 2 वर्षापूर्वी दाखवली होती, त्यामुळे त्यांचे सगळे प्लॅनिंग जे आहेत हे जनता जनार्दन हाणून पाडेल। त्यांना उत्तर जनता जनार्दन देईल।